नमस्कार. खंड 27वा द्रोणपर्व भाग 2. आज आपण ऐकणार आहोत जयद्रथ वध पर्व भाग 88वा. संजय पुढे सांगतो की दुःशासनाच्या फौजेचा नाश केल्यानंतर धनंजय द्रोणांकडे जाऊ लागतो. द्रोण त्या शकटाच्या मुखावर होते. द्रोणांना तो हात जोडून म्हणतो कृष्णाच्या परवानगीने की अहो ब्राह्मणा, माझ्यावर कृपा करा. स्वस्ती. आपल्या कृपेने मी आपल्या व्यूहात घुसणार आहे. आपण माझे गुरु आहात. मी आपल्याला सत्य काय ते सांगणार आहे. अश्वत्थामा तुमच्या संरक्षणात आहे, तसाच मी सुद्धा आपल्याच संरक्षणात आहे असं मी समजतो. म्हणून अहो ब्राह्मणा, आपल्या कृपेने मी जयद्रथाचा वध करण्यासाठी आलेलो आहे. आपल्या कृपेनेच ती माझी प्रतिज्ञा पूर्ण होवो अशी मी आपल्याला प्रार्थना करतोय. संजय पुढे म्हणतोय. असं बोलल्यानंतर द्रोण हसतात आणि म्हणतात, अरे विभत्सू, मला हरवल्याशिवाय तू जयद्रथापर्यंत जाऊच शकणार नाहीस. असं बोलून ते हसत हसत अर्जुनावर बाणांचा वर्षाव करायला लागतात. त्याचे घोडे, त्याचा ध्वज, त्याचा झेंडा अशा सगळ्यांवर ते बाण मारायला लागतात. ते झाल्यामुळे अर्जुनाला द्रोणांवर हल्ला करण्याची जणू काही परवानगी मिळालेली आहे असं समजून तो सुद्धा त्यांच्यावर बाण मारायला लागतो. द्रोण अर्जुनाचे बाण त्याच्या बाणांनी तोडत असतो आणि तशात तो अर्जुन आणि कृष्णावर आगीच्या बाणांचा मारा चालू करतो. अर्जुन द्रोणांचे धनुष्य मोडून टाकतो. द्रोण अर्जुनाच्या धनुष्याचा दोर कापतो. त्याच्या ध्वजावर मारा घालायला लागतो. पार्थ नवीन तिरकमठा काढतो. त्यांच्यावर 600 बाण मारतो. त्यानंतर आणखीन 700 बाण मारतो आणि वेळ न दवडता आणखीन 1000 बाण द्रोणांवर तो मारतो. त्यानंतर आणखीन 10,000 तो बाण मारतो. त्या लढाईत असंख्य योद्धे, घोडे, हत्ती मरून पडतात. अनेक रथी त्यांच्या रथातून खाली पडतात. जसे युगांती सूर्य संतापतो आणि सगळं चुकवून टाकतो तसंच त्या रणांगणातील बहुतेक तुमचे योद्धे त्याने मारले. सगळीकडे आगीचे डोंब उठले आणि त्यात बरंच काही जळून जातं. द्रोणसुद्धा तसंच करतात. द्रोण अर्जुनाच्या छातीत बाण मारतात. त्यामुळे अर्जुनाची ताकद कमी होते. तरीही हिंमत न हरवता तो द्रोणांवर मारा करतो. त्या द्वंद्वात द्रोण अर्जुनापेक्षाही वरचढ असल्याचं दिसत होतं. द्रोण कृष्णावर 5 बाण मारतात. त्यानंतर ते त्यांच्या बाणांनी अर्जुनाला अदृश्य करतात. त्यांच्या बाणाच्या भडीमाराने द्रोणांचे बाण एका सरळ रेषेत येत होते आणि ते स्वतःभोवती गोल गोल फिरत शरसंधान करत होते. त्यांचे बाण धनंजय आणि वासुदेवावर सतत पडत होते. ते होत असताना कृष्णाला त्याचं महत्त्वाचं काम करायचं असतं. वासुदेव अर्जुनाला म्हणतो, अरे पार्था, आपण आपला समय व्यर्थ घालवत आहोत. आपण द्रोणाला सोडून पुढे आता गेलं पाहिजे. द्रोण हा काही आपला विषय नाही आहे. ते ऐकल्यानंतर अर्जुन त्याला उत्तर देतो, अहो केशवा, आपण जे सांगाल तसंच होईल. ते बोलल्यानंतर द्रोणाला उजवीकडे घेऊन ते पुढे आत घुसतात. द्रोण त्याला म्हणतात, अरे विभत्सू, तू तुझ्या शत्रूला अशा प्रकारे टाळू शकत नाहीस. अर्जुन त्यांना उत्तर देतो, आपण तर माझे गुरु आहात, माझे शत्रू नाही आहे. मी आपला शिष्य आहे. म्हणून मुलाला जसं बाप वागवतं तसंच तुम्ही मला वागवलं पाहिजे. आपल्याला हरवणं हा आमचा उद्देशच नाही आहे. संजय पुढे सांगतोय. असं सांगून तो महाबली विभत्सू जयद्रथाचा वध करण्याच्या ईर्षेने चटकन कौरवांच्या सैन्यात शिरतो. तो कौरवांच्या आघाडीत घुसत असताना त्याच्या मागून त्याचे सहाय्यक युधामन्यू आणि उत्तम मौजासुद्धा घुसतात. त्यांना विरोध करण्यासाठी राजा जय, कृतवर्मन, कंबोजचा राजा श्रुतायुज हे पुढे होतात. ते धनंजयाचा मार्ग अडवण्याचं कार्य करणार असतात. त्यांच्या मागून त्यांचे हजारो सैनिक जातात. त्यात सूरसेना, अभिषह, सिवी, केकेया, मद्रक, नारायण, गोपाळ आणि इतर विविध टोळ्या त्यांच्या मागे लागतात. त्यांचं नेतृत्व द्रोणच करत असतात. ते सगळे अर्जुनाला हरवण्यासाठी जीवाची बाजीच लावणारे असतात. त्यानंतर जे युद्ध झालं त्याचं काय वर्णन करावं. ते सगळे एका बाजूला होते आणि एकटा अर्जुन दुसऱ्या बाजूला होता. जसं अभिमन्यूच्या वेळी म्हणजे जी परिस्थिती होती तशीच आत्ता पुन्हा आलेली होती. अर्जुनाचं उद्दिष्ट जयद्रथाला गाठणं असं होतं. त्याला त्या लोकांना मारण्यात काहीही तथ्य वाटत नव्हतं, पण त्यांना मारल्याशिवाय पुढे जाणंही सोपं नव्हतं.
इथेच आपण आपला 88वा भाग संपवणार आहोत. भाग 89वा. संजय पुढे सांगतो की तुझ्या योद्ध्यांनी अर्जुनाला घेरलं होतं आणि पाठीमागून द्रोण येत होते. प्रसंग तर मोठा बाका होता, परंतु अर्जुन कृष्णाच्या सारथ्याने त्या तुझ्या सैनिकांचा पडशा पाडत पाडत पुढे जातच होता. जसे सूर्य त्याचं किरण फाकत असतो तसेच अर्जुनाचे बाण चहू दिशेने फेकले जात होते. घोडे बाणाने भुसकले जात होते, रथी त्यामुळे खाली फेकले जात होते. सगळीकडे एकच गोंधळ उडालेला होता. रथावरील छत्र्या उडाल्या होत्या. एकेकाळी सुंदर दिसणारे ते रथ आता पार मोडून गेले होते. रथाची चाकं उन्मळून पडलेली होती. त्यावर मेलेले योद्धे वेडे वाकडे पडलेलेच होते. त्या प्रत्येकाच्या अंगात अर्जुनाचे असंख्य तीर खोलवर घुसलेले दिसत होते. रक्त ओकत ओकत मरणाची वाट पाहत ते पडलेले होते. काळ्या झग्यात यमाचे दूत तिथे फारच गुंतलेले दिसत होते. एका जयद्रथासाठी कित्येक क्षत्रिय नाहक मारले जात होते. अखेरीस द्रोण अर्जुनाच्या रथाजवळ पोचतात. बिभत्सू त्वरित द्रोणांची दखल घेतो आणि त्यांच्यावर मारा करायला लागतो. एक तीर तो थेट द्रोणांवर मारतो. वर्मी लागतो तो तीर त्यांच्या पट्टशिष्याचा. तो नंतर ब्रह्मास्त्र काढतो, कारण आता गुरु वगैरे विचार करायला सवडच नव्हती. कारण द्रोण आता गुरुच राहिले नव्हते, ते शत्रू म्हणून आलेले होते. व्यवहार चतुर कृष्ण धनंजयाला सांगतो की आता द्रोणाला त्यांची जागा दाखव. त्याप्रमाणे त्यांनी ब्रह्मास्त्र काढलेलं होतं. तरीही अजून अर्जुन त्याच्या इतर प्रकारच्या तीरांनी द्रोणांना गोंधळून टाकलं होतं, परंतु ते पुरेसं नव्हतं. तरीही द्रोण त्यांचे सगळे बाण उलटवत होते. आता द्रोणांनी त्यांचं तुफान शरसंधान सुरू केलं. त्यांनी वासुदेवावरच जास्त बाण मारले, अशासाठी की तो बेहोश व्हावा. त्यांच्यावर वार करण्याचं अर्जुनाला योग्य वाटत नव्हतं. त्याच्या नम्रपणाचा द्रोण गैरफायदा घेत होते, हे तर स्पष्टपणे दिसत होतं. द्रोणांकडे दुर्लक्ष करून तो भोजांचं सैन्य कापण्यास सुरुवात करतो. कृतवर्मनाच्या फौजा तो कापायला लागतो. त्याशिवाय कंबोजच्या सैनिकांचाही तो संहार करत असतो. त्यानंतर कंबोजचा राजा 10 बाण अर्जुनाला मारतो. अर्जुनसुद्धा त्याला मारतो आणि त्या विषारी बाणामुळे तो बेहोश होतो. भोजराजा अर्जुनाला आणि कृष्णाला 10 बाण हसत हसत मारतो. त्यानंतर तो कंबोजच्या राजाचं धनुष्य तोडून टाकतो. तेवढ्यातच कृतवर्मन अर्जुनाच्या छातीत एक बाण मारतो. अर्जुन त्याला 10 बाण मारतो. कृष्ण समजतो की अशा रीतीने काम वेळीच होणार नाही, म्हणून तो वृष्णी अर्जुनाला म्हणतो, त्या कृतवर्मनाला मारून टाक. ही धनुर्विद्येची परीक्षा नाही आहे की तू त्यांना तुझी कसबं दाखवत बसशील. जयद्रथाला गाठायचं आहे. ते ऐकल्यानंतर अर्जुन कृतवर्मनाला ठार बेशुद्ध करतो आणि पुढे जातो. तो आता कौरवांच्या आतल्या भागात शिरलेला होता. अर्जुनाचा रथ आत जात आहे ते पाहून राजा श्रुतयुध रागानेच त्याच्या अंगावर जातो. तो पार्थाला 3 बाण मारतो, जनार्दनाला 3 मारतो आणि त्यानंतर तो त्याच्या ध्वजस्तंभावर बाण मारतो. ते पाहून रागावलेला अर्जुन त्याच्यावर 90 बाण मारतो. श्रुतयुध ते सहन करू शकत नाही आणि तो पार्थावर 70 बाण मारतो. त्यानंतर अर्जुन त्याचं धनुष्य तोडून टाकतो. त्यामुळे संतापलेला तो राजा दुसरं धनुष्य घेऊन अर्जुनावर 9 बाण मारतो आणि तो कृष्णालासुद्धा जखमी करतो. ते पाहून अर्जुन श्रुतयुधाचे घोडे मारतो, त्याचा सारथी मारतो, त्याला पुन्हा 70 बाण मारतो. श्रुतयुध त्याचा रथ सोडून खाली उतरतो आणि गदायुद्ध करण्याच्या तयारीने अर्जुनाकडे जायला लागतो. श्रुतयुध वरुणाचा मुलगा होता. त्याची आई पर्णसा ही नदी होती. ती वरुणाकडे वर मागते की तिचा पुत्र पृथ्वीवर अजिंक्य राहायला पाहिजे. तो वरुण तिला देतो आणि तिला म्हणतो, मी त्याला वर देत आहे. तो म्हणतो की त्याच्याकडे असलेल्या दैवी आयुधांमुळे तो पृथ्वीवर अजिंक्य होईल, परंतु कोणीही मानव अमर असणार नाही. त्याप्रमाणे तो सुद्धा मारला जाईल. तरी युद्धात तो कधी हार मानणार नाही, परंतु जर ते दैवी आयुध त्याच्याकडे नसेल तर मात्र तो मारला जाईल, असं वरुण तिला सांगतो. असं सांगून वरुण त्याला एक मंत्र शिकवतो आणि गदा देतो. त्या गदेमुळे तो आजवर अजिंक्य ठरला होता. तरीही काही नियम तो त्याला सांगतो. त्या गदेने युद्ध न करणाऱ्यावर वार करणार नाही.
जर तसं केलं तर ती गदा परत फिरेल आणि श्रुतयुधाला ठार मारेल. ते युद्ध करताना श्रुतयुध तो नियम विसरतो आणि चुकून कृष्णावर गदेने वार करतो. त्याबरोबर काय होतं, ती गदा उलटून श्रुतयुधाला ठार मारते. ते घडताना जे पाहतात ना, ते मोठ्यांदा ओरडून आकांत करतात. त्याच्याच आयुधाने त्यालाच मारलेलं आहे हे पाहून सगळेजणं नवल करतात. तो पर्णसेचा मुलगा त्याच्या मर्त्य देहातून बाहेर येतो ते पाहून तर तिथे असलेले कौरवांचे सैनिक घाबरून रणभूमी सोडून पळून जाऊ लागतात. त्यानंतर कंबोजचा राजपुत्र सुदक्षिणा अर्जुनावर चाल करतो. पार्थ त्याच्यावर 7 बाण मारतो. त्या बाणांमुळे सुदक्षिणा जखमी होतो, परंतु धीर ठेवून तो अर्जुनाला 10 बाण मारतो. पुन्हा 5 बाण मारतो. अर्जुन त्याचा ध्वज खाली पाडतो. तेव्हा सुदक्षिणा अर्जुनावर मोठे 2 बाण मारतो आणि जोराने आव्हानात्मक ओरडतो. चिडलेला सुदक्षिणा एक लोखंडी शर पार्थावर फेकतो. त्यामुळे अर्जुनाला भोवळ येते, परंतु तो त्यातून चटकन बरा होतो. पार्थ त्या सुदक्षिणाच्या रथाचं तुकडे तुकडे करतो. त्यानंतर पार्थ त्याला असंख्य बाणांनी भोसकून टाकतो. त्याचं सगळं फाटून गेलेलं असतं. त्याचा मुकुट डोक्यावरून पडलेला असतो. खाली मान घालून तो मातीत तोंड खुपसलेला आहे असा तो मरून पडतो. तो देखणा मातीत घुसलेला असा तो यमाची वाट पाहत बसलेला होता. इथेच आपण 89वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 90वा. संजय पुढे सांगत असतो की सुदक्षिणा आणि श्रुतायुधांचा मृत्यू झालेला पाहून तुमचे योद्धे भडकून उठतात आणि ते पार्थावर जोराने चालून जातात. अभिषह आणि सूत्रसेना, सिवी आणि वसती त्यामध्ये असतात. ते धनंजयावर बाणांचा मारा सुरू करतात. शेकडो बाण ते त्याच्यावर फेकतात. पार्थही त्यांना योग्य उत्तर देतो. पार्थाच्या प्रतिहल्ल्याने मात्र ते घाबरतात आणि तिथून पळून जातात. तरीही पुन्हा ते धीर करून अर्जुनावर जातातच, परंतु गांडीवातून निघणारे बाण त्यांची मुंडकी उडवतच असतात. त्या मेलेल्या सैनिकांना खाण्यासाठी आकाशात इतकी गिधाडं जमली होती की आकाश त्यामुळे काळोख होऊन जातं. श्रुतायू आणि अच्युतायू ते पाहून संतापतात. मोठ्या जोमाने ते धनंजयावर चाल करतात. ते दोघंही उच्चकुलीन आणि धनंजयाचा पराभव करण्याच्या ईर्षेने प्रेरित असे ते दोघे तुझ्या मुलांचे दोस्त त्याच्यावर जोराने हल्ला करतात. त्यांचे बाण अर्जुनावर कोसळत असतात. ते चिडलेले क्षत्रिय अर्जुनावर बाणांचा असा वर्षाव करतात की त्यात तो दिसेनासा होतो. अर्जुन असे बाण फेकतो की त्यामुळे त्यातील एक बेहोश होतो, परंतु श्रुतायूच्या बाणामुळे कृष्णाला भोवळ येते. अच्युतायू जोराने एक मोठा लांब पल्ल्याचा बाण पार्थाला मारतो. त्याच्या बाणातील द्रव्यामुळे अर्जुनाला फार झोंबतं. त्यामुळे काही काळ तो ध्वजस्तंभ धरून उभा राहतो. ते पाहून तुझ्या लोकांना वाटतं की अर्जुन खल्लास झाला. तुमची माणसं मोठ्या उत्साहाने जिंकल्याच्या घोषणा करायला लागतात. एकच गलबला होतो. कृष्णाला सुद्धा चिंता खाते की असं कसं झालं की अर्जुन थकला. तो धनंजयाला म्हणतो काही चांगलं असं की त्यामुळे अर्जुनाची हिंमत वाढेल. त्यानंतर श्रुतायूस आणि अच्युतायू मोठ्या उत्साहाने त्यांचा बाणांचा भडीमार वाढवतात, असा की ते दोघेही त्या बाणांच्या धुक्यामुळे दिसेनासे होतात. ते दृश्यच विलक्षण होतं. युद्धाने खरोखरच जोर धरलेला होता. कोणीही मागे हटायला तयारच नव्हतं. विभत्सू सावकाशपणे भानावर येतो. असं ते दिसतं की जणू काही तो यमाच्या घरी जाऊन परत आलेला आहे. अर्जुनाला दिसतं की जर वेळीच काही केलं नाही तर परिस्थिती आता हाताबाहेर जाणार आहे. केव्हा जाईल हे नेम नाही. तेव्हा तो इंद्राचं अस्त्र शक्र काढतो. त्या अस्त्रातून असंख्य असे शर बाहेर येतात की ते दोघेही घायाळ होतात. त्यानंतर केलेल्या मारामुळे श्रुतायूस आणि अच्युतायू यांची डोकी उडवली जातात आणि ते मरतात. ते इतकं अचानकपणे घडतं की तुमच्या लोकांची मतीच कुंठित होते. त्या धक्क्यातून ते बाहेर येऊ शकत नाहीत. त्यानंतर धनंजय त्या दोघा राजांच्या फौजांचा फडशा पडतो. ते झाल्यानंतर पुन्हा तो जयद्रथाचा शोध घ्यायला लागतो. त्यात अनेक योद्धे त्याला ठार मारावे लागतात. आपले पिता आणि काका अशा रीतीने मारले गेले आहेत हे पाहिल्यावर त्याचा सूड उगवण्यासाठी त्यांची मुलं न्यूतायुस आणि दीर्घायुस हे पुढे येतात. अरे भारता,
ते तर दोघे खूपच रागावलेले दिसत होते. ते कुंतीच्या मुलाचा वध करण्यासाठीच पुढे होतात. अर्जुन रागाच्या भरात त्यांच्याशी खेळत न बसता त्यांना मारून टाकतो. कारण कृष्णाने त्याला आता ताकीद दिलेली होती की त्यांच्याकडे आज खेळण्यासाठी फुरसतच नाही आहे. जयद्रथाचा वध झाल्यानंतर हवं तर काय खेळायचं ते खेळ. त्यांच्या मृत्यूमुळे धृतराष्ट्राचे योद्धे गांगरून जातात. जसे हत्ती पाण्याला जोरजोराने हलवतो तेव्हा तो तलावात शिरतो, त्याप्रमाणे अर्जुन ते रणांगण घुसळून काढतो. हत्तीच्या घुसळण्यामुळे जशी कमळं तुटून जातात, तसेच अर्जुनाच्या घुसळण्यामुळे अनेक सैनिक मरून पडतात. दुर्योधनाच्या आदेशानंतर काही पूर्वेकडील, काही उत्तरेकडील, काही पश्चिमेकडील असे राजे पार्थावर चाल करतात. त्याच्या रथाला वेढा घालतात. त्यांचं सैन्य प्रामुख्याने हत्ती दलांचं असतं. त्या डोंगरासारख्या प्रचंड हत्तींना पार्थ त्याच्या धारदार बाणाने आरपार जखमी करतो. त्यामुळे ते हत्ती माहुताचं न ऐकता सैरावैरा धावायला लागतात आणि एकच गोंधळ उडतो. रणांगण त्या योद्ध्यांच्या तुडलेल्या मुंडक्यांनी खचाखच भरलेलं जातं. त्याशिवाय अवाढव्य आकाराचे हत्तीही मरून पडल्यामुळे रणांगणात मोठ्या अडचणी झालेल्या असतात. त्यातून रथ चालवणं केवळ अशक्य झालेलं होतं. हत्तींचं उष्ण रक्त, लांडगे आणि तरसासारखे प्राणी मोठ्या संख्येने तिथे येऊन प्यायला लागतात. त्या प्राण्यांना माणसांच्या युद्धाशी काही देणं घेणं नव्हतं. त्यात अनेक म्लेंच सैनिक हत्तीच्या मानेवर बसून लढत होते, तर त्यांची मुंडकी उडून कुठेतरी दूरच जाऊन पडत होती. जमिनीवर पडलेल्या प्रत्येक प्राण्याच्या अंगात अर्जुनाने मारलेले बाणच दिसत होते. मरणाऱ्या हत्तींचे चित्कार आणि माणसांच्या किंकाळ्या ह्यामुळे आसमंत दणाणून गेलेला होता. हत्तीच्या पायाखाली तुमचेच जास्त सैनिक मारले जात होते, कारण त्या रणांगणात पांडवांचं सैनिकच नव्हते. मारले जाणारे सगळे यवन, शक, पारशी आणि वल्लिकच होते. वसिष्ठ कुळातील म्लेंच फारच भयंकर मुद्रा असलेले, जणू काही साक्षात यमाचे दूत असावेत असे तुमच्या फौजात होते. तेही अर्जुनाने मारून टाकले होते. त्याशिवाय अनेक दर्वाभिसरस, दरदी आणि पौंड्री हजारांच्या संख्येने त्यात होते. तेही मारले गेले होते. त्यांच्याकडे त्यांची विचित्र दिसणारी आयुधं होती. युद्ध कौशल्य असलेले ते योद्धे धनुर्धारीला घेरतात. त्याच्यावर ते त्यांचे सगळ्या प्रकारचे म्हणजे वेगळ्या प्रकारचे बाण नळ्यातून सोडू लागतात. धनंजयाने तो मारा उलटवला आणि त्यांचेच बाण त्या म्लेच्छांना लागू लागतात. अर्जुनाच्या बाणांचे एक प्रकारे छत तयार झालेलं होतं. त्यातील काही डोक्याचा गोटा केलेले होते, तर काहींच्या डोक्यावर कपाळातील अर्धा भाग गोटा आणि उरलेला मागचा भाग केस असे होते, तर काहींच्या डोक्यावर जटा होत्या. त्यांच्या जीवनात नीतिमत्ता वगैरे काहीही नियम नव्हते. पापमय जीवन जगणारेच ते होते. ती त्यांची जीवनपद्धतीच होती. चेहऱ्याने ते विद्रूप होते. ते डोंगरवासी लवकरच इथून पळून गेले. अर्जुनाच्या संहार करण्याच्या क्षमतेमुळे तिथे परत एकदा रक्ताची नदी वाहू लागली होती. त्यात हत्ती, माणसं आणि घोडे अशांचं रक्त एकदमच वाहत होतं. त्या वाहणाऱ्या रक्ताच्या नदीत मेलेल्या माणसांची शव तरंगत होती. ती रक्ताची नदी युगांताचीच आठवण करून देत होती. मध्ये पडलेले अजस्त्र हत्ती त्या नदीला अडवत होते. क्षत्रियांच्या रक्ताने पृथ्वी चिंब भिजलेली होती. काही सखल भागात रक्त साठल्यामुळे रक्ताचे तलाव झाले होते. अर्जुनाचं ते संहार सत्र सतत चालू होतं. अर्जुन रूपी वणवा कृष्णाच्या वाऱ्यामुळे तुझं सैन्य सगळं जाळून टाकत होता. अर्जुन त्याच्या रथात तिरंदाजी करता करता नाचत होता. ही तर त्याची पद्धतच होती. त्यावेळी श्रुतायुस अमावस्याचा राजा धनंजयाला आव्हान देतो. अर्जुनाला फुरसत नसल्याप्रमाणे चटकन त्याचे तो घोडे मारतो आणि त्याचं धनुष्य तोडून टाकतो. ते झाल्यामुळे तो अमावस्याचा राजा खाली गदा घेऊन उतरतो. तो कृष्णाला सुद्धा आव्हान देतो. तो अर्जुनाचा रथ थांबवतो. त्याच्या गदेच्या फटक्याने कृष्णाला इजा होते. ते पाहून अर्जुन संतापतो. तो त्याच्या बाणाने श्रुतायुसला घेरतो. त्यामुळे तो काहीही करू शकत नाही आणि त्यानंतर तो त्याची गदा भिरकावून देतो.
ते झाल्यानंतर तो अमावस्याचा राजा दुसरी आणखीन एक मोठी गदा घेतो. त्या गदेने तो दोघांना मारायला लागतो. तो ऐकत नाही हे समजल्यावर अर्जुन त्याचा तो हात तोडतो, ज्या हाताने त्याने ती गदा धरलेली होती. त्यामुळे श्रुतायुस मरतो. ते झाल्यानंतर अर्जुनावरील हल्ले वाढतात आणि त्यात ते दोघंही अदृश्य होतात. इथेच आपण आपला 90वा भाग संपवणार आहोत. भाग 91. संजय पुढे सांगतो की सिंधच्या राजाचा वध करण्याच्या तीव्र इच्छेने प्रेरित झालेला कुंतीपुत्र द्रोणाने रचलेल्या व्यूहाच्या आत पोचतो. त्याआधी त्याने कंबोजच्या सुदक्षिणाला ठार मारलेलं असतं. त्यानंतर त्यांनी श्रुतायुध आणि श्रुतायुज यांना मारलेलं असतं. त्यामुळे तुझ्या सैनिकात अनिश्चिततेचं वातावरण झालेलं असतं. तुझे सगळे एका द्रोणावर भिस्त ठेवून असतात. दुर्योधन द्रोणांच्या जवळ जातो आणि म्हणतो, तो येत आहे माझ्या भावोजीला मारण्यासाठी. त्याने आधीच आपलं मोठं सैन्य बरखास्त केलेलं आहे. तुम्ही आता ठरवलं पाहिजे की कसा त्याचा मृत्यू होईल. त्याबद्दल आपल्या कृपेनेच ते शक्य होणार आहे, नाही तर जयद्रथ राहणारच नाही. अजून दिवस बाकी आहे. काहीतरी लवकर करायला पाहिजे. माझे ते योद्धे आता साशंक आहेत की ते जयद्रथाला अर्जुनापासून वाचवू शकतील का. असे सगळे समजतात की आपल्याला अर्जुन हरवू शकणार नाही, परंतु आता ते सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे आपल्यावर. आपल्या व्यूहाला त्याने खिंडार तर पाडलेलंच आहे आणि त्यातून त्याच्या मागून पांडव सेनासुद्धा आपल्या आतल्या भागात घुसत आहे. हे कसं झालं? मला दिसतंय की माझं सैन्य कमजोर ठरत आहे. मला समजतंय की आपल्या मनात पांडवांच्याबद्दल प्रेम आहे, त्यामुळे आपण असे वागत आहात. हे खरं आहे का? अहो ब्राह्मणा, तुमच्यासाठी मी काय करावं म्हणजे तुम्ही कौरवांच्याबद्दल जास्त प्रेम कराल ते मला सांगा. अहो गुरुवर्य, आम्ही तुम्हाला फार मानतो, परंतु तुमचा कल मात्र सदैव पंडुपुत्रांकडेच असतो. अशाने कसं होणार? आमच्या भल्याचा आपण केव्हा विचार करणार? आपण मला आश्वासन दिलं म्हणून मी जयद्रथाला त्याच्या देशाला जाण्यापासून परावृत्त केलं आणि आता आपण असे वागताय, याचा अर्थ मी काय समजू? आपल्यावर मी भरवसा केला हा माझा मूर्खपणा झाला आहे का? मृत्यूपासून एक वेळ सुटका होऊ शकते, परंतु अर्जुनापासून जयद्रथाची सुटका होणं अशक्यच आहे असं मला आता वाटायला लागलं आहे. माझं हे बोलणं ऐकून आपण माझ्यावर रागवू नये, पण मी जे काही बोलतो आहे ते माझ्या बहिणीवरील प्रेमामुळे बोलतो आहे हे लक्षात घ्या. आपण सिंधच्या राजाला संरक्षण देण्याचं वचन दिलेलं आहे, त्याची आठवण ठेवा. त्यावेळी द्रोण त्याला म्हणतात, तुझ्या बोलण्यात मला काहीही गैर दिसत नाही आहे. तसं बोलणं तुझ्याकडून अपेक्षितही होतं. तू मला माझ्या अश्वत्थाम्या इतकाच प्रिय आहेस. पण एक लक्षात ठेव, ज्याचा सारथीच कृष्ण आहे त्याच्याशी आपल्याला मुकाबला करावा लागत आहे, तेही तू लक्षात घेत नाही आहेस. त्यांचे घोडेसुद्धा खास आहेत. कितीही लहान जागा असली तरी त्यातून त्याचा रथ जाऊ शकतो, ते आपल्याला शक्य नसतं. त्याच्या ध्वजावर जो कपी बसलेला आहे ना, म्हणजेच तो आपल्याला केवळ धनंजयाशी मुकाबला करायचा नाही आहे, तर त्याच्याबरोबर असलेले ते दोन म्हणजे कृष्ण आणि कपी म्हणजे मारुती ह्यांनासुद्धा अडवायचं आहे. ते जमेल का मला? एक लक्षात घे दुर्योधना, अर्जुन कधीच एकटा नसतो. त्याच्या रथाचा वेगच असा आहे की त्याने फेकलेले बाण त्याच्या मागे पडत आहेत. हे तू लक्षात घेतलंयस का? माझ्या या वृद्धावस्थेत तसं करणं मला शक्य नाही, हे सुद्धा तू समजून घे. मला तू सांगितल्याप्रमाणे युधिष्ठिराला कैद करायचं आहे. आता मला सांग, कोणतं काम मी प्रथम करावं? त्याबद्दल मी सगळ्या क्षत्रियांपुढे शब्द दिलेला आहे. म्हणून माझ्या मते युधिष्ठिराला पकडणं हे माझ्यासाठी जयद्रथापेक्षा जास्त महत्त्वाचं ठरतं. तो त्याच्या फौजेच्या पुढे आहे, त्यामुळे त्याला धरणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं आहे. तू का नाही जात तुझ्या शत्रूला मारण्यासाठी? तू धनंजयाला का नाही अडवत जयद्रथापासून? तुझे आणि त्याचे युद्ध विद्येचं ज्ञान तर सारखंच आहे. जा आणि तुझ्या जयद्रथाला संरक्षण दे. मी युधिष्ठिराच्या मागे जातो. तू राजा आहेस, मग तुला काही करणं आहे की नाही? तू जा जिथे पार्थ आहे आणि त्याला अडवून दाखव. दुर्योधन ते आव्हानाचं बोल ऐकून म्हणतो, अहो गुरुवर्य, मी धनंजयाला कसा अडवू शकीन? धनंजय तर तुमच्यापेक्षाही पुढे गेलेला आहे दैवी विद्येत.
अर्जुनाने इंद्राला सुद्धा हरवलेलं आहे, त्याच्याशी मी कसा मुकाबला करणार? त्याने रुधिकाच्या मुलाला कृतवर्मनाला पराजित केलेलं आहे. आपल्याला सुद्धा त्याला हरवणं सोपं नाही. अशा परिस्थितीत मी कसा त्याच्यापुढे टिकणार? त्याने श्रुतायुसाला मारलं आहे, सुदक्षिणाला मारलेलं आहे, अच्युतायुसालाही मारलेलं आहे. असंख्य म्लेच्छ वीर त्याच्याकडून मारले जात आहे. हे माहीत असतानाही मी कसा त्याला आव्हान देणार? तो म्हणजे साक्षात अग्नी आहे, ते आपण जाणतच आहात. मी त्याच्याबरोबर आज लढू शकेन असं कसं आपण समजता? मी आपल्यावर एखाद्या सेवकासारखा विसंबून आहे हेही आपण जाणताच. आता कृपा करा, पण मला वाचवा. तो कुरुवंशी अजिंक्य झालेला आहे. मग त्यावर द्रोण त्याला म्हणतायत, मी असं काही करतो की तू धनंजयाला कृष्णाच्या समक्ष अडवू शकशील. ते पहा, सोन्याचं चिलखत आहे, ते तू घाल. त्यातून कोणताही बाण जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण कोणाही पुढे लढू शकाल बिनधास्तपणे. अगदी राक्षस, असुर, उरग, यक्ष कोणीही आपल्याला मारू शकणार नाही. अर्जुनाचे बाणसुद्धा त्यातून जाणार नाही. ते मी आपल्याला बांधतो. ते घालून आपण त्वरितपणे अर्जुनावर चाल करा. तो आपल्याला मारू शकणार नाही. संजय पुढे सांगतोय, ते द्रोणांचं ऐकल्यानंतर आज्ञाधारकाप्रमाणे दुर्योधन ते चिलखत मंत्रोच्चार करून अंगात घालतो. आता तुमचा मुलगा अर्जुनापुढे लढण्यासाठी सज्ज होतो. ते पाहून तिथे असलेले सगळेच नवल करत असतात. द्रोण पुढे म्हणतात की वेद, ब्राह्म आणि ब्रह्मांड तुला आशीर्वाद देत आहेत. सगळे सर्प तुला संरक्षण देवोत. ययाती, नहुष, धुमधुमर, भगीरथ सगळे राजर्षी तुला संरक्षण देवोत. एकपाद आणि बहुपाद असे सगळे प्राणी तुला संरक्षण देवोत. तसंच निष्पाद प्राण्यांचे सुद्धा तुला संरक्षण मिळो. स्वाहा, स्वाधा, साची सगळ्याच तुला दुवा देवोत. लक्ष्मी, अरुंधती तुझं भलो करोत. ऋषी, असित, देवल, वसिष्ठ, कश्यप तुझे सगळं कल्याण करोत. सगळ्या दिशा, धात्री, कार्तिकेय तुझं रक्षण करोत. दैवी विवस्वात तुझं भलं करो. 4 दिशांचे 4 दिग्गज तुझं संरक्षण करोत. ज्याने पृथ्वीला आधार दिलेला आहे तो शेष तुला वाचवो. अरे गांधारी सुता, जो आधी असुर वृत्र होता, आज देवांच्या विरुद्धच्या युद्धात त्याचा पराक्रम दाखवत आहे. ज्याने पूर्वी अनेक देवांना पराभूत केलेलं होतं, त्यांची संख्या अगणित होती. ते त्यांची शरीरं चिंदभिंद झालेली असं तू आधी मारले होतेस. ते अखेरीस ब्रह्माच्या आश्रयाला गेले होते. तरीही देव विवस्वात तुला संरक्षण देवो. जे देव तू आधीच्या जन्मात मारलेले होते ते आता तुला मदत करतील असंच होवो. ब्रह्म सांगतो, देव आणि इंद्र यांनी मला संरक्षण दिलं पाहिजे. त्वश्री, ज्याच्यातून वृत्त उत्पन्न झाला तो आज अदृश्य आहे. त्याने ह्या युगाच्या आधीच्या युगात 1,00,000 वर्ष तपस्या केली होती, म्हणून त्याला महादेवांनी परवानगी दिली होती. तो तुझा शत्रू देवांच्या मदतीने तुला हरवत आलेला आहे. शंकराच्या निवासस्थानी गेल्याशिवाय तू हर पाहू शकणार नाहीस. ते ऐकल्यानंतर देव मंदार पर्वतावर जातात शंकरांचं दर्शन घेण्यासाठी. तिथे तो पिनाकधारी, विश्वनिर्माता, दक्षांचा नाश करणारा, असुरभागा नेत्राचा वध करणारा तिथे जातात. त्यांच्याबरोबर ब्रह्मसुद्धा जातात. त्या देवांना पाहून महादेव म्हणतात, तुमचं स्वागत असो. त्यानंतर येण्याचं कारण विचारतात. तेव्हा ते सांगतात देवांना की माझं दर्शन कधीच व्यर्थ जात नाही. देव त्यावर त्या महादेवाला सांगतात, अहो हर, आमची तर शक्ती वृत्राने नष्ट केलेली आहे. आपल्या शक्तीने आपण आम्हाला पुनर्जीवित करावं. ते ऐकल्यानंतर महादेव सर्व नावाच्या देवाला बोलावतो. ते त्याला सांगतात, अरे सर्वा, तुला माहीत आहे ना की त्या त्वश्रीतून उत्पन्न झालेल्या वृत्राचा नाश कसा करायचा आहे. ते मी माझं कर्तव्य करत आहे. अरे शक्र, हे तेजस्वी चिलखत माझ्या अंगावरून काढून घे. ते तू नेस आणि मगच वृत्राकडे जा. त्यानंतर मंत्र उच्चारून तो ते चिलखत नेसतो. मग पुढे द्रोण सांगतात, असं सांगून शिव ते महाचिलखत इंद्राला देतात. ते चिलखत घालून इंद्र वृत्राकडे लढण्यासाठी जातात. वृत्राने फेकलेली कोणतीही अस्त्र इंद्राला बाधत नाहीत. त्यानंतर इंद्र वृत्राचा वध करण्यात यशस्वी होतो. त्यानंतर ते चिलखत तो देव अंगिरस ऋषींना भेट करतो. तो ते
त्याचा मुलगा बृहस्पती याला देतो. बृहस्पती ते अग्निवेशास देतो. त्यांनी ते मला दिलं आहे जेव्हा त्यांनी त्यांची सगळी शस्त्रविद्या मला बहाल केली. त्याच्याबरोबर त्याचे मंत्र आहेत, ते तुला जपावे लागतील तरच हे काम होईल हे लक्षात घे. त्यामुळे अर्जुनाचं दिव्य अस्त्रसुद्धा तुझ्यावर काहीही करू शकणार नाहीत. संजय पुढे सांगतो, त्यानंतर दुर्योधन ते चिलखत अंगावर घालतो. त्यावर द्रोण ब्रह्मधागा त्याला बांधतात. फार पूर्वीच्या काळी ब्रह्माने स्वतः ते इंद्रासाठी केलेलं होतं. त्याची आठवण आकाशातील प्रेक्षकांना होते. ते झाल्यानंतर दुर्योधन युद्धासाठी निघतो. त्याच्या सान्निध्यात शेकडो हत्ती, घोडेस्वार आणि पायीक होते. त्याचं तेज तर पाहण्यासारखंच होतं. त्याचं जाणं शुभ व्हावं म्हणून कौरवांचे वाजंत्री, रणवाद्य जोरजोराने वाजवायला लागतात आणि ते सगळे अर्जुनाच्या रथामागे लागतात. जसा विरोचनाचा मुलगा त्याच्या वैऱ्यामागे लागलेला होता, त्याच्या सैनिकांच्या ओरडण्याने एकच गोंधळ उडालेला होता आणि नवीन उत्साहाने ते अर्जुनाचा पाठलाग करू लागतात. इथेच आपण आपला 91वा भाग संपवणार आहोत. भाग 92. संजय पुढे सांगतो की दुर्योधन मोठ्या उत्साहाने धनंजयाच्या मागे लागतो, ज्याच्याबरोबर वृष्णी होता. अर्जुन आणि कृष्ण त्यावेळी कौरवांच्या सैन्याच्या मधोमध पोचलेले होते. त्यावेळी पांडव सोमकांच्या बरोबर द्रोणांवर चाल करतात त्यांना थांबवण्यासाठी. द्रोण मोठ्यांदा ओरडत पांडवांचा हल्ला अडवण्याचा प्रयत्न करतात. ते पांडव कौरवांच्या व्यूहाच्या तोंडावर द्रोणांच्या फौजांना भेटतात. त्यांचं युद्ध होतं अगदी अटीतटीचं. त्यावेळी मध्यान्ह असते. असे युद्ध कधीही आधी पाहिलेलं नाही असं देव आणि ऋषी आकाशातून म्हणतात. ते नवलच करत असतात. पांडव दृष्टद्युम्नाच्या नेतृत्वात कौरवांचं मोठं सैन्य मारून टाकतात. तुमचं सैन्य द्रोणांच्या नेतृत्वात पांडवांचा मुकाबला करत असतात. दोन्हीही बाजू तुल्यबळच वाटत होत्या. पाशवी शक्तीने ते दोघंही एकमेकांना भिडलेलेच होते. त्यांची शस्त्र विविध प्रकारची होती. काही आपले सैनिक त्यांचे बाण धनुष्याऐवजी नळीतून फेकत होते. त्यावेळी मोठा आवाज होत होता. तशा आवाजामुळे रणभूमी दणाणून गेली होती. कानठळ्या बसत होत्या. कोण काय बोलतंय तेही समजत नव्हतं. कौरवांचे योद्धे द्रोणांच्या आदेशानुसार पांडवांच्या फौजांवर बाणांचा वर्षाव करत होते आणि पांडव पेटते बाण तुमच्या सैनिकांवर मारत होते. त्यामुळे आपल्या सैन्याची मोठी हानी होत होती. पांडवांचा हल्ला द्रोणांनी यशस्वीपणे उलटवला होता, तरी त्यांचा जोर कमी होत नव्हता. पांडवांचे पांचाल आणि कैकेयी या योद्धेही मागे हटायला तयार नव्हते. तरीही आपले अनेक राजे पांडवांना मागे ढकलण्याचा सतत प्रयत्न करत होते. त्यात त्यांना यश म्हणावं तसे येतही नव्हतं. द्रोण प्रिशताच्या मुलावर जोराने बाणांचा वर्षाव करायला लागतात. त्यावेळी तो सुद्धा त्यांच्यावर मारा करत असतो. दोघंही तुल्यबळच होते. त्यांच्याकडे तलवारी, भाले, दांडपट्टे असं सगळं काही होतं. त्याशिवाय धनुष्यबाणही होते. धनुष्याचा टणात्कार आणि नळी बाणांचा स्फोटासारखा आवाज आणि त्यातून येणाऱ्या ठिणग्या त्यानेच रणभूमी गजबजलेली होती. दृष्टद्युम्नाचे बाण पावसासारखे तुमच्या सैन्यावर कोसळत होते. आपल्या अनेक योद्ध्यांना कंठस्नान घालत आणि आपले असंख्य घोडे मारून ते कौरवांची हिंमत खच्ची करत होते. मात्र द्रोण त्यांचे बाण उलटवण्यात बऱ्याच वेळा यशस्वीही होत होते. पांडवांच्या फौजा 3 भागात विभागलेल्या होत्या. एक कृतवर्मनांच्यावर जात होती, दुसरी जलांधराकडे जात होती, तर तिसरी द्रोणांवर असे झाले होते. पांडवांना त्या तिघांना रोखून धनंजयाचा रस्ता मोकळा करायचा होता. द्रोण त्याचं सैन्य एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात आणि दृष्टद्युम्न त्यांना पुन्हा पुन्हा विभक्त करत होता. त्याच्या बाणांच्या वडीबारामुळे धृतराष्ट्राचे योद्धे पांडवांचे वीर ठार मारत होते, तर दृष्टद्युम्नाच्या मारामुळे भेदरलेले सैनिक श्रींजयांचे आणि पांचालाचे योद्धे मारून टाकत होते. भ्रष्ट राजाचे राज्य दुष्काळाने, रोगराईने, दरोडेखोरांनी नष्ट केले जातं, तसंच तुमचं सैन्य नष्ट होत होतं. त्या युद्धात मातीची वाटळं अशी काही उठत होती की ती माती डोळ्यात गेल्यामुळे डोळे चुरचुरत होते. सैनिक काहीही पाहू शकत नव्हते. द्रोणांना समजलं की त्याची सेना विभक्त होत आहे. त्याच्यावर ते चिडले आणि त्यांना पांचाल सेनेवर बाणांचा मारा जोरात करण्यास त्यांनी सुरुवात केली.
त्यांचं रूप एखाद्या भडकलेल्या अग्नीसारखं झालेलं होतं. त्यांना जे दिसेल त्यांना ते त्यांच्या बाणाने भोसकत होते. पांडवांचे पाईक त्या हल्ल्यात मोठ्या संख्येने मारले गेले होते. डोक्यावर तापलेला सूर्य आणि पुढे द्रोणांच्या बाणांचा वर्षाव, यामध्ये ते सैनिक काय करावं काय नको अशा विचारातच घुटमळत होते. त्यातच ते द्रोणांच्या धारदार तीरांनी मारलेही जात होते. त्यामुळे पांडवांचं सैन्य तिथून दूर जाण्याच्या तयारीत होतं. त्याचवेळी तुमचं सैन्यसुद्धा दृष्टद्युम्न त्याचप्रमाणे संपवत होता. सगळेच सैनिक जीवाच्या भीतीने रणभूमी सोडून जात होतं. कोणालाही विनाकारण मरायचंच नव्हतं. तुमचे विवंसती विकर्ण चित्रसेन यांना भीमानी घेरलेलं होतं. त्यातून त्यांना सोडवण्यासाठी विंद अनुविंद अवंतीचे आणि क्षेमधूर्ती आणि वल्लिक त्यांना भीमसेनाच्या पकडीतून काढण्याचा प्रयत्नात दिसत होते. वल्लिकाची सेना द्रौपदीच्या 5 मुलांच्या बरोबर लढत होती. सैव्य गोवसनांचा राजा त्याला मदत करत होता. काशीसचा राजा सल्ल्याबरोबर लढत होता. त्यांनी युधिष्ठिराला घेरलेलं होतं. दुःशासन त्याच्या पलटणीने सत्यकीला अडवत होता. शकुनी त्याचा गांधार सैनिकासह त्यांच्या आयुधानिशी पांडवांच्या सैनिकात अडवत होते. ज्यांचं नेतृत्व नकुल आणि सहदेवांच्याकडे होतं. अवंतीचा युवराज राजा विराटाला सामोरी गेलेला होता. राजा वल्लिक शिखंडीला भिडलेला होता. कौरवांच्या सेनेतील सौवीर प्रभाद्रक दृष्टद्युम्नाला भिडलेले होते. कौरवांचा राक्षस सेनानी अलमवुष पांडवांच्या घटोत्कचाच्या मागे लागलेलाच होता. त्यांची राक्षसी लढाई तर पाहण्यासारखीच होती. अशा प्रकारे विविध द्वंद्व तिथे पाहायला मिळत होते. जयद्रथ मात्र सर्वात शेवटच्या पलटणीत एकदम सुरक्षित असा ठेवलेला होता. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी कृपांवर होती. त्याशिवाय अश्वत्थामासुद्धा होता. त्याच्या डावीकडे कर्ण होता आणि उजवीकडे त्याचं सिंधू देशाचं लष्करही होतं. त्यांचं नेतृत्व सोमदत्ताच्या मुलाकडे होतं. त्यांची नावं कृप, वृषसेना, साल आणि सल्य अशी होती. जयद्रथाची अशा रीतीने व्यवस्था करून तुमचे सैन्य पांडवांशी लढत होते. इथेच आपण आपला भाग 92वा संपवणार आहोत. भाग 93. संजय पुढे सांगत असतो की अहो राजन, ऐकत राहा पांडव कौरवांच्या युद्धाची कथा. जशी मी पाहिली तशीच मी सांगतो आहे. द्रोण जे त्यांच्या व्यूहाच्या मुखावर होते तोपर्यंत पार्थाचं सैन्य तिथे पोचलं. द्रोणसुद्धा त्यांच्या परीने त्यांचं संरक्षण करतच होते. अवंतीचे विंद आणि अनुविंद मोठ्या उत्साहाने राजा विराटावर चाल करतात. ती लढाई फारच भीषण होती. रक्ताचे पाट वाहू लागले होते. त्यामुळे रणांगणात यज्ञसेनाचा मुलगा वल्लिकावर चाल करतो. ते दोघेही एकमेकांच्या सैनिकाचं रक्त पाण्यासारखं सांडतात. त्या युद्धात असंख्य शरांचा वापर झालेला होता. त्यांचा खच तर जमिनीवर पडलेलाच दिसत होता. त्यांच्या बाणाने सबंध आकाश भरलेलं होतं आणि ते खूप उंच जात आणि तिथून तितक्याच वेगाने खाली येत होते. त्यांच्या माराने हत्ती, माणसं, घोडे सगळेच मदत होते. त्यात सैव गोवसनासनाचा राजा प्रमुख होता. ते युद्ध काशीसच्या युद्धांशी झालं. असे 2 हत्ती झुंजावेत ना तसं ते झुंजत होते. वल्लिक द्रौपदीच्या 5ही मुलांशी लढत होते. तुमचा मुलगा दुःशासन सत्यकीशी लढत होता. त्याच्या बाणाने सत्यकीला मोकळ आली, परंतु ते फार काळ नव्हते. तो लवकरच शुद्धीवर येतो आणि प्रतिहल्ला करतो. ते द्वंद्व देखील पाहण्यासारखंच होतं. रक्ताने ते दोघेही चिंब भिजलेले होते. कुंतीभोजाच्या बाणामुळे जखमी झालेला अलमबुष राक्षस त्याच्याच रक्ताने पूर्णपणे भिजलेला होता. तो सुद्धा कुंतीभोजाला अनेक बाण मारतच असतो. ते असे होते की जसे इंद्र आणि असुर जंभा यांचं द्वंद्व असावं. माद्रीची 2 मुलं शकुनीच्या गांधार सैनिकांचा फडशा पाडतच असतात. तेही एक भयंकर दृश्य होतं. कोणालाच कोणाची माया नव्हती, दया नव्हती. फक्त ते एकमेकांना मारत होते. तुझ्या मुलांनी सुरू केलेला पांडवांचा क्रोध, ज्याला कर्णाने आणि शकुनीने खतपाणी घातलं, तो फारच वाढलेला दिसत होता. त्या क्रोधाने सगळी पृथ्वी भस्मसात होणार की काय असंच आता वाटायला लागलं होतं. नकुल आणि सहदेवांच्या मारापुढे ते टिकूच शकत नाहीत.
आणि अखेरीस ते द्रोणांच्या संरक्षणाखाली जातात. घटोत्कच त्याच्या मायावी आणि वेगाने धावणाऱ्या घोड्यावरून राक्षस अलमवृषाकडे चाल करतो. त्या दोघातील द्वंद्व तर पूर्वी होऊन गेलेल्या राम आणि रावण युद्धाची आठवणच करून देत होतं. राजा युधिष्ठिर सल्याला जखमी करतो. त्यानंतर सल्य आणि युधिष्ठिर यांच्यातील द्वंद्वही मोठं पाहण्यासारखं होतं. अहो भरता, त्या द्वंद्वाची तुलना प्राचीन काळी होऊन गेलेल्या संवर आणि असुरांच्या लढाईशीच करत होते आकाशातील प्रेक्षक. दुसरीकडे तुमचे विवंसती चित्रसेन आणि विकर्ण भीमसेनाला भिडलेले होते. पण इथेच आपण आपला 93वा भाग संपवणार आहोत. भाग 94. संजय पुढे सांगतो की त्या युद्धात कौरवांचं सैन्य 3 भागात विभागलेलं होतं. त्यावर पांडवांच्या फौजा तुटून पडतात. भीमसेन महाप्रतापी जलासंधावर जातो. युधिष्ठिर कृतवर्मनावर जातो त्याची सगळी फलटण घेऊन. धृष्टद्युम्न द्रोणांवर लक्ष केंद्रित करतो. दोनही बाजूचे धनुर्धारी एकमेकांवर बाणांचा वर्षाव करत असतात. त्यामुळे आकाशात बाणांचं धुकच तयार झालेलं होतं. त्यातून काहीही दिसू शकत नव्हतं. द्रोण पांचालावर चाल करून जातो. ते त्याच्या सैनिकांची मुंडकी उडवतच असतात. ते धारातीर्थी असंख्य नरमुंड सगळीकडेच पडलेली दिसत होती. त्याशिवाय असंख्य मौल्यवान दागिने तिथे पडलेले दिसत होते. रथांचे तुटलेले भाग, ध्वजांचे फाटलेले तुकडे, रक्ताने माखलेले सगळीकडे विखरून पडलेले दिसत होते. त्याशिवाय तलवारींचं द्वंद्वसुद्धा ठिकठिकाणी पाहायला मिळत होतं. माणसांना डोकी नसलेली धडं ठिकठिकाणी पडलेली होती. काहींच्या हातात तलवारी, ढाली, भाले अशी आयुधं धरलेलीही दिसत होती. आकाशात गिधाडं घिरट्या घालू लागली होती. त्याशिवाय जमिनीवर कोल्हे, रानटी कुत्री, तरस, लांडगे मेलेल्यांची चिरफाड करण्यात गुंतलेली दिसत होती. परंतु त्या सैनिकांच्या अंगावरील चिलखतांमुळे ते त्यांना सहजपणे करता येत नव्हतं. ते होत असताना त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत योद्धे त्यांचं नरसंहाराचं काम करतच होते. जिंकण्यासाठी लढण्याचा त्यांचा निर्धार विलक्षण होता. फरशा, तलवारी, ढाली, भाले अशी विविध आयुधं तिथे विखरून पडलेली होती. काही क्षत्रिय नुसत्या हाताने मारामारी करत होते. काही शत्रूंचा गळा आवळून त्याला मारण्याचा प्रयत्न करत होते. रथी रथीला मारत होते. पायीक पायीकला मारत होते. हत्ती दलाचे हत्ती दलावर वार करत होते. ओरडणं, किंचाळणं सगळीकडे सतत ऐकूही येत होतं. असं युद्ध होत असताना धृष्टद्युम्न त्याचे घोडे द्रोणांच्या घोड्यावर घालतो. त्यांचा रथ अडकावून टाकतो. त्याचे घोडे शुभ्र रंगाचे होते तर द्रोणांचे लाल रंगाचे होते. तसं अडकलेले ते 2 रथ पाहण्यास अतिशय सुंदर दिसत होते. आता ते दोघेही एकमेकांच्या इतके नजीक आले होते की बाण मारणं शक्य नव्हतं. धृष्टद्युम्न धनुष्य टाकतो, तलवार आणि ढाल घेतो. तो द्रोणांच्या रथाचा दांडा पकडून त्यांच्या रथात शिरतो. त्यांच्या हालचालीच इतक्या चपळाईने होत होत्या की त्याच्यावर वार करणं द्रोणांनाही शक्य नव्हतं. पाहणाऱ्यांसाठी ते प्रेक्षणीयच होतं. जसे वनात घार सावजाला खेळवते तसं तो करत आहे असंच वाटत होतं. द्रोणांचा वध करण्यासाठी तो त्यांना भिडणार होता. तितका जवळ जाऊनही किंवा असूनही द्रोण त्याची तलवार आणि ढाल त्याच्या हातातून उडवतात. आणखीन काही बाण मारून ते त्याच्या शुभ्र घोड्याला जखमी करतात. त्यानंतर त्वरेने त्याचा ध्वजही उडवतात. आता द्रोण धृष्टद्युम्नाला जवळून बाण मारणार तेवढ्यातच सत्यकी द्रोणांचं धनुष्य तोडतो. अशा रीतीने तो वृष्णी योद्धा यज्ञसेनाच्या मुलाला थोडक्यात वाचवतो. जसं वाघाच्या तावडीतून हरणाची सुटका व्हावी तसंच. त्यामुळे चिडलेले द्रोण सत्यकीवर काही बाण मारतात, परंतु त्यामुळे त्याचं काहीही बिघडत नाही. तो द्रोणांवर 6 जोरदार बाण मारतो आणि त्यांना जखमी करतो. ते पाहून पांचाल त्वरितच धृष्टद्युम्नाला युद्धातून बाहेर काढतात. त्याचवेळी द्रोणांना हरवल्याचं ते ओरडून सांगायला लागतात. आणि इथेच आपण भाग 94 आपला संपवणार आहोत. तसंच आपला द्रोण पर्व भाग 2 इथे संपलेला आहे.